श्याम, लक्ष्मी नारायण, मातृदेवो नंतर पितृदेवो भव. तुम्ही संत माय बाप कृपावंत. अगोदर माय मग बाप, अगोदर पार्वती मग शंकर, अगोदर सीता मग राम, अगोदर राधा मग श्याम, अगोदर मातृदेवो नंतर पितृदेवो. कुळी कन्या मग पुत्र, अगोदर कन्या नंतर पुत्र. म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घेतलं तर यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. नारीची ज्या ठिकाणी पूजा होते त्या ठिकाणी भगवंत विराजमान असतात असं आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणून आज या ठिकाणी आई वडिलांचा सन्मान होत असताना मनामध्ये खूप आनंद आहे. मी म्हणतो आज आईमुळेच आपण सगळे जण जगात आहोत. आईच नसती तर जगच नसतं, बरोबर आहे ना. जर आई नसती तर जगच नसतं. म्हणून आज आपण जे दिसतोय हे सर्व जर देण कुणाचे असेल तर आपल्या आई वडिलांचे आहे. म्हणून मी आईबद्दल एक प्रसंग सांगेल की माझ्या जीवनात सत्य घडलेलं आहे. आजपर्यंत झरकरजी मी त्याची कुठेही वाच्यता केली नाही किंवा त्याचा प्रचार प्रसार किंवा काही बोलण्याचा अट्टहास कधी केला नाही. पण आज मला तो बोलावंसा वाटतो की आमची वारकरी संप्रदायाची बाबा परंपरा आहे. आमची दिंडी घरून पायी आळंदीला येते, आळंदीवरून पंढरपूरला, आणि पंढरपूरहून परतीचा प्रवास आमचे वडील पुन्हा विना घेऊन आळंदीला येत असतात. जेव्हा मी लहान होतो तेव्हा आम्ही सर्वच घरची मंडळी पायी आळंदीला जायचो. आणि आळंदीला जात असताना पैठणच्या जवळ एक आखात वाडा आहे आणि तिथं आमची दिंडी मुक्कामाला थांबलेली आहे. आज मी तो प्रसंग सांगेन. मुक्कामाला थांबल्यानंतर सकाळी आम्ही सर्व आंघोळीसाठी गेलो आणि मी लहान होतो, म्हणजे मला हा प्रसंग कळत नव्हता. मोठं झाल्यानंतर आईने मला सांगितलं बरं का. लहान होतो आणि त्या कालव्यामध्ये काही पोहत होती. मग मला असं वाटलं ही जर तरुण मुलं पोहत आहेत मग आपल्याला पोहणं काय येत नाही, कारण कळतच नव्हतं ना. मग मी त्या पाण्यामध्ये पोहणं नसताना उडी मारली. पण मी आज एक तुम्हाला सर्वांना सांगेल आणि पहिल्यांदाच मी बोलतोय की माझ्याही आईला पोहणं नव्हतं बाबा, पण मी बुडताना आईने मला पाहवलं नाही म्हणून आईनं सुद्धा माझ्या मागे पाण्यात उडी मारली. पण आमच्या दिंडीतल्या चोपदारांनी आम्हा दोघांनाही धरून पाण्याच्या वर बाहेर काढलं. कदाचित ते तेव्हा घडलं नसतं तर आज मी या ठिकाणी उभा राहिलेला दिसलो नसतो. बरेच लोक सांगत असताना हा प्रसंग मी आज पहिल्यांदा सांगतोय आणि हे घडलेलं माझ्या जीवनात आई वडिलांसमोर बोलतोय. मला याचा आज स्वाभिमान आणि अभिमान वाटतो की तेव्हा आईने माझ्यासाठी हे प्रयत्न केले होते. लक्षात ठेवा, पण प्रत्येकाचीच आई आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. आणि आज आपण ज्यांच्या निमित्तानं कार्यक्रम करतोय ते पंतप्रधान मोदी साहेब हिराबेन यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. कदाचित त्या मातेनं या रत्नाला जर जन्म दिला नसता आज भारताची उंची जगामध्ये वाढलेली आपल्याला दिसली नसती. आज भारताची उंची जर जगामध्ये कोणी वाढवली असेल ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना वाढवलेली आहे. मी पुन्हा एकदा सांगेल आपल्या सगळ्यांना की जगामध्ये लोकप्रिय पंतप्रधान म्हणून ज्यांची 2 वेळेस निवड झाली ते आपल्या भारताचं रत्न आहे आणि हिराबाईंना दिलेला आहे. हा आपल्यासाठी स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा विषय आहे. आणि आपल्या महाराष्ट्रासाठी मराठी भाषेला ज्यांनी दर्जा मिळवून दिला, आपल्या मराठी भाषेला ज्यांनी दर्जा मिळवून दिला तो सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनीच दिलेला आहे. पण वेळोवेळी देहूला सुद्धा संत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये मला वाटतं मोदी साहेबांचं आगमन त्याही ठिकाणी झालेलं होतं. पण नेहमीच या महाराष्ट्रावर मोदी साहेबांचं विशेष प्रेम आहे, कारण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानोबा तुकोबाराय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि म्हणून आपल्या या महाराष्ट्रावर विशेष प्रेम साहेबांचं आहे. आणि त्या निमित्तानं हा कार्यक्रम या मंडळीने घडून आणला. मी पहिल्यांदा आपल्या तिघांचे खूप खूप आभार मानेन की आपण अशा कार्यक्रमामध्ये आम्हाला या ठिकाणी बोलवलं. पहिल्यांदा आम्ही तुमच्या सगळ्यांच्या ऋणामध्ये राहू इच्छितो. म्हणून आमचे व्यंकट गुंड पाटील आणि आमचे किरण झरकर साहेब आणि लड्डाजी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. सर्वांनी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना उपस्थितांना मी धन्यवाद देतो. विशेषतः महिला मंडळींची उपस्थिती जास्त आहे. तुम्हा सर्व महिलांना, वडीलधाऱ्यांना सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम.